जे विद्यार्थी आहेत त्याच मुलींचा मी विद्यार्थी, ते सुद्धा अतिशय कडक शिस्तीचे नारायण मोहम्मद मंगे गुरुजी त्यांचा मी शेवटचा विद्यार्थी। इयत्ता पहिलीपासून मला जे शिक्षक लाभले त्याची फक्त नावं सांगतो। इयत्ता पहिलीला कृष्णा कपडे विषय गुरुजी, इयत्ता दुसरीला तुकाराम परशु शिर्के गुरुजी काही दिवस, नंतर आमचा वर्ग मोकळाच। तिसरी चौथीला महादेव बाबू घंगा गुरुजी, आणि ज्यांनी मला पैकी घडवले ते नारायण मोहम्मद मंगे गुरुजी इयत्ता 5वी आणि 6वी। 7वीला भाऊजनू जाधव गुरुजी, इयत्ता 8वी ते 10वी पर्यंतचे जे शिक्षक होते त्यांच्यामध्ये मला त्यांचा प्रभाव वाटला। त्यात्रे सर, सूर्यवंशी सर, मुख्याध्यापक चौधरी सर, बडगुजर सर, फिरके सर, त्यानंतर 12वीसाठी 11वी देशमुख सर आणि निगुते सर। पुढे टीएडला असताना फादर लाइन लोबो, अथार्डे मॅडम, गोन्साल्विस मॅडम यांचा मी निश्चित उल्लेख करीन। पुढे मला जे शिक्षक लाभले ते इयत्ता पहिल्या शांतिकुमार आदिवासी विद्यामंदिर वरखंडा या ठिकाणी शिक्षक लाभले, त्यांनी मला चांगल्या प्रकारचं घडवलं। नंतर जिल्हा परिषद शाळा कानवे या ठिकाणी पावणे 25 वर्ष मी तिथे सेवा केली नाही, मी नोकरी केली। पण या नोकरीच्या कालावधी मला ज्या शिक्षकांनी साथ दिली, ज्या शाळा ग्रामशिक्षण समितीने साथ दिली आणि त्या साथीमुळे मला त्या ठिकाणी पुरस्कार मिळाला। त्यामुळे तो पुरस्कार माझा एकट्याचा नसून त्या साऱ्या शिक्षकांचा आहे असं मी मानतो। त्यानंतर मला साखरवा या ठिकाणी जाणून खरं म्हटलं तर त्याने मला माझं साखरवला जाण्याचा कुठल्याही प्रकारचा कायदेशीर हक्क नव्हता। बदलीमध्ये मला सूट होती, पण आमच्या अधिकाऱ्याने हा फारच शहाणा झालेला आहे, याला जरा जाऊ द्याला आणि मला पाठवल्यानंतर सुद्धा मी त्या ठिकाणी माझी जी वेळ होती सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30, 6, कधी 7 ती मात्र कायम राखली। पुढे नाणेगावला आल्यानंतर एका दुर्धर आजाराने संपूर्ण जग ग्रासलं होतं, ते म्हणजे कोविड। आणि या कोविडच्या काळामध्ये एका अधिकाऱ्याने मला फोन केला, विशेष सर तो जो तुमचा ऑनलाईनचा क्लास आहे तो ऑनलाईनचा क्लास प्रत्यक्षात मुलगाच पाहिजे का? हो। तुमचा मुलगा कुठे आहे? नाही, तो क्लासला गेलेला आहे। तो क्लासला गेलेला असं बोलल्यानंतर त्याला मी लगेच उत्तर दिलं, तुमची मुलं क्लासला गेली पाहिजेत, आमची बहुजनांची मुलं वाया गेली पाहिजेत का? उद्यापासून माझी शाळा सुरू। असं रोखोक एका अधिकाऱ्याला बोलणारा माणूस मी। त्यानंतर गगेवजींच्या बद्दल सांगितलं की संजीवनी कुट्टी नावाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्यांनी डायरेक्टली उत्तर दिलं। तसंच आमचे जोडीदार खरं म्हटलं तर आम्ही एकाच ठिकाणी जीवन कौशल्याच्या कार्यक्रमाला होतो, आणि जीवन कौशल्याच्या कार्यक्रम असल्यामुळे आम्ही मिसळत्या गजानन पाटलांचं संपूर्ण चरित्र मला माहीत होतं, आणि म्हणून मी त्यांना डायरेक्टली उत्तर दिलं। आमचे सर आहेत प्राचार्य भरतपवार सर, तर चांगल्या प्रकारे केलं। त्यानंतर मी नारायणगावरून हळू मुगाव या ठिकाणी आलो, आणि मुगावला आल्यानंतर या ठिकाणी 6 वर्ष मिळाला। माझ्या मते मला 2-3 वर्ष मिळायला पाहिजे होती, पण असू द्या। कधी कधी मी लोकांशी भांडलो असेल, जेथे जाईन तेथे राहीन, ऐकू ये मला, रडू नको, रुसू नको, हसरे माझ्या मुला, या पद्धतीने ज्या ज्या पालकांना माझ्याबद्दल वाईट वाटलं असेल, माझ्या तोंडातून ज्या काही चुका झाल्या असतील, माझ्या शिक्षकांना कधी माझ्या तोंडातून एखादा शब्द वाईट गेला असेल, अधिकाऱ्यांना वाईट गेला असेल, आताही गेला, तुम्ही आपली माफी मागतो सर्व पालकांची, सर्व शिक्षकांची आणि अधिकाऱ्यांची। आणि मला जे चांगलं करण्याची शक्ती मिळाली ती माझ्या आध्यात्मिक गुरुजींच्या मुळे, माझ्या शिक्षकांच्या मुळे, माझ्या आई वडिलांच्या मुळे नव्हे, माझ्या या गावामुळे। आणि म्हणून मी बोलतो नेहमी, माझा श्लोक असतो,
नमो माय भूमी जिथे जन्मलो मी, नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी, नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामे, जिजो देह माझा प्रभो प्रार्थितो मी. मला लावलेलं माझं सहकारी माझी आई नेहमी म्हणायची की बापू सगळ्यांची शाळा 11 वाजता भरते आणि 5 वाजता सुटते, ना तुझी शाळा का सुटत नाही. मी आईला सांगतो, आई तू नको काळजी करू, काही दिवसात समजेल तुला. आणि 2005 साली जेव्हा राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा आईला सांगितलं, आई तुझ्या बापूची शाळा लवकर भरून दिली ना, त्याचं हे फळ मिळालं, त्यामुळे तू आता याच्यापुढे मला सांगू नको की किती वाजता जाते. माझ्या वडिलांना वाटायचं जर मी एकही रजा न घेण्यामागचं कारण सांगतो, जर मी घरी राहिलो तर माझी आई आणि बाबा मला विचारते तुला काय पोरांची आठवण कुठे येते की नाही, शाळेतल्या मुलांची आठवण येते की नाही, कसा घरी राहील. आणि म्हणून मी माझ्या सेवेमध्ये एकही शीख रजा वैद्यकीय रजा घेतलेली नाही. माझ्या संपूर्ण वैद्यकीय रजा ह्या बुडालेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा त्याला पैसे नाहीत. काही लोकांना पैसे मिळतात पण मला पैसे मिळणार नव्हते हे माहीत असताना सुद्धा मी सर्व्हिसमध्ये एकही रजा घेतलेली नाही. किरकोळ रजा सुद्धा माझ्या 3, 2, 1 आणि आता या वर्षामध्ये मुगावला आल्यापासून एकही किरकोळ रजा घेतली नाही. हा मी माझा स्वतःचा निश्चित अभिमान मानतो. स्वारी 90 सेकंदापेक्षा वाढलेले आहेत. 90 सेकंदापेक्षा माझे 240 सेकंद झालेले आहेत. मी आपला बरोबर त्याही सांगितलं तुम्ही थांबत आले आणि आमचं काही बोलत नाहीत. माझ्या मिसेसचं असं की तिला माहिती आहे की या माणसाला थांबवण्यात काही अर्थ नाही आणि थांबवला तर हा माणूस आपल्याला त्रास देईल, त्याच्यापेक्षा दिलेला बरा होईल. आणि एवढंच मी सांगतो, अतिशय चांगल्या प्रकारचं मला स्वभावाने पत्नी मिळाल्यामुळं मला शाळेसाठी विशेष लक्ष देता आलं. तिने मुलांच्याकडे लक्ष दिलं, माझ्या आई वडिलांच्याकडे लक्ष दिलं. माझ्या आई वडिलांच्या आजारामध्ये मला घरी थांबता आलं नाही, तिने पूर्ण त्यांची सेवा केली. असंच भाग्य आपल्या सगळ्यांना मिळो अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझं लांबलेलं 260 सेकंदाची वेळ वाढवलेली आहे. सॉरी, मी थांबतो.